नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क या विषयामधील जो काही पहिला चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टर वरतील जे काही आपण घेतलेले होते प्युअर सर्किट, प्युअर एसी सर्किट, त्यावरील प्रॉब्लेम आपल्याला बघायचे आहेत. अशा टाइपचे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये 100% 2 मार्काला विचारले जातात. जर तुम्ही एमएसबीटी मध्ये शिकत असाल तर त्यामध्ये अशा टाइपचे एक्झाम मध्ये अशा टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसायला भेटेल. मग यामध्ये आपल्याला बघायचं आहे किंवा प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम असं तुम्हाला समजेल या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत जर बघितलं तर असे प्रॉब्लेम झाले तर तुमच्या मनातली कायमची भीती निघून जाईल. आणि असे प्रॉब्लेम बघून मलाही भीती वाटायची, आता अजिबात भीती वाटत नाही, कारण या टाइपचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत असतो. मग यामध्ये बघायचं आपल्याला की दोन प्रॉब्लेम आहेत. याच्यामध्ये एक आपल्याला करंट काढायचं आणि यामध्ये असे 3 असे पॅरामीटर्स काढायचे आहेत. मग हे पॅरामीटर काढण्यासाठी एकदम सोपा उपाय म्हणजे मी राठोड सर आणि राठोड सरचा जो काही चॅनल आहे तो आहे आर क्लासेस. मग आर क्लासेस वरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर अशी मी अपेक्षा करतो आणि लगेच आपल्या व्हिडिओला चालू करायचा आहे. बघा हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय दिले बघा, एक वाचून घ्या बरं चांगल्या पद्धतीने. काय आहे बघा, फाइंड द इलेक्ट्रिक, बघा फाइंड द करंट. बघा काय म्हणतोय आपल्याला, इथला करंट काढायचा आहे म्हणजे फाइंड द करंट थ्रू अ प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे. बघा या ठिकाणी काय आहे, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे. याच्यामध्ये कुठे काही दुसरं कॉम्पोनंट नाहीये ना, कॅपॅसिटर हे काय प्युअरली कॅपॅसिटिव्ह आहे ना, याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे ना, याच्यामध्ये इंडक्टर आहे तर फक्त आणि फक्त कॅपॅसिटर आहे. कंटेनिंग अ व्होल्टेज सोर्स, आणि तिथला व्होल्टेज सोर्स दिलेला आहे आपला 230 व्होल्ट 50 हर्ट्ज अँड अ कॅपॅसिटर ऑफ 1000 मायक्रोफॅरड. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये गिवन काढून घेऊयात अगोदर. मग गिवन जर काढून घेतला तर आपल्याला समजेल की यामध्ये काय काय काढायचं काय नाही. मग दिलेले बाजू काय काय आहेत बघा, आपल्याला दिले काय काय बघा, दिलेलं काय आहे, जो काही व्होल्टेज आहे, व्होल्टेज दिले 230 व्होल्ट. त्यानंतर फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेली आहे. मग फ्रिक्वेन्सी आहे तुमची 50 हर्ट्ज आणि त्यानंतर कॅपॅसिटर सुद्धा दिलेला आहे. कॅपॅसिटर तुमचा आहे किती, 1000 मायक्रोफॅरड. लक्ष द्या, 1000 मायक्रोफॅरड म्हणजे 10 किती सांगा बरं मला. 1000 मायक्रोफॅरड म्हणजे 10 किती, 10 किती आहे सांगा बरं मला फटाफट. 1000 मायक्रोफॅरड म्हणजे 10 किती, 10 किती तर 10⁻6. या ठिकाणी मायक्रो आहे म्हणून 10⁶ येईल. म्हणजे याला आपल्याला असं लिहिता येईल -6. 1000 इंटू 10⁻6 हे असं फॅरड, कारण फॅरड हा युनिट खूप मोठा आहे म्हणून त्याचे जे काही युनिट घेतात ते आपण मायक्रोफॅरड, पिकोफॅरड आणि नॅनोफॅरड मध्ये घेतले जातात. आणि यामध्ये काढायचं काय, करंट काढायचं. काय काढायचं रे, करंट काढायचं आहे. मग करंट जर काढायचं असेल तर आपल्याला काढता येईल का नाही, काढता येते. मग कसं काढायचं बघा, या ठिकाणी करंट आहे. मग करंट काढायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे ना. फॉर्म्युला काय आहे सांगा बरं फटाफट, कोणाकोणाला माहिती आहे बघा फॉर्म्युला काय काय आहे. टू कॅल्क्युलेट द करंट, काय म्हटलंय आपल्याला, करंट काढा म्हटलंय. मग आपण लगेच काढूया. टू कॅल्क्युलेट द करंट. बघा द करंट आपल्याला काय काढायचं आहे, करंट काढायचं आहे. मग I = V/R आपल्याला माहित आहे. आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहोत. I = V/R हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग V/R हा फॉर्म्युला आहे का नाही आपल्याकडे. मग या ठिकाणी रेजिस्टन्स आहे का नाही, पण मी तुम्हाला शिकवलंय की जेव्हा प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट असेल, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असेल तर त्या ठिकाणी अपोज करणारे फॅक्टर कोणते ते सुद्धा सांगितलंय. मग जो प्युअर इंडक्टिव्ह असेल किंवा प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर एसी सिरीज सर्किट मध्ये किंवा एसी पॅरलल सर्किट मध्ये किंवा एसी सर्किट मध्ये अपोज करणारा बाजू असतो तो म्हणजे काय, रिएक्टन्स. मग या ठिकाणी अपोज करणारं काय, मग हा फॉर्म्युला लागू होईल या ठिकाणी होणार नाही. मग आपला सांगितलं, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे एसी सर्किट आहे. मग एसी सर्किट मध्ये अपोज करणारी बाजू असतो रिएक्टन्स, एसी सर्किट मध्ये अपोज करणारा असतो रिएक्टन्स. म्हणून या ठिकाणी आय येईल ऍज इट इज आहे. व्ही ला व्ही घ्या आणि इथं अपोज करणारा डीसी मध्ये असतो रेजिस्टन्स, डीसी मध्ये असतो रेजिस्टन्स तर एसी मध्ये असतो रिएक्टन्स. पण या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आहे. काय आहे, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. म्हणून एक्सी इथपर्यंत आलं. लक्ष द्या, इथपर्यंत आलं का, आलं का, ओके. मग हे कामाचं आलं का आपलं, हे कामाचा नाही, हे आपलं कामाचं आहे. पण यामध्ये आपल्याला करंट तर काढायचं असं सांगितलेलं आहे, पण या ठिकाणी दिलेलं व्होल्टेज आहे आणि एक्सी नाहीये. मग एक्सी आपल्याला काढावं लागेल. मग एक्सीचा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलंय बघा.
रिअॅक्टन्स काय असतं. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर तिथे जाऊन बघून घ्या आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काढायचं आहे एक्सी. मग एक्सी काढायचं असेल तर काय फॉर्म्युला सांगा बरं फटाफट. मला दिसतंय तुम्ही काय कारनामे करताय ते मला दिसतंय आणि मी बघतोय. एक्सीचं फटाफट सांगा, फटाफट सांगा. हा सांगायलाच पाहिजे. चला एक्सी 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 म्हणजेच काय 2πfc 1/2πfc. याच्यामध्ये पुट काय साध्या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत. 1/2 ला 2 घ्या, पायला पाय घ्या. त्यानंतर एफ तर आपल्याला दिलेला आहे बघा या ठिकाणी, तो आहे किती 50. त्याच्यानंतर सी सुद्धा दिलेला आहे 1000 मायक्रोफॅरेड. काय आहे 1000 मायक्रोफॅरेड. म्हणून या ठिकाणी एक्सी ची व्हॅल्यू किती आहे ते फटाफट सांगा बरं. सगळ्याकडे कॅल्सी आहे का? सगळ्याकडे कॅल्सी आहे का? कॅल्सी असायलाच पाहिजे. जर कॅल्सी असेल तर सगळ्या गोष्टी होतात, नाहीतर मग खूप अवघड आहे. तर या ठिकाणी कॅल्सी मध्ये आपण अगोदर काय करू घेऊ, सगळे पुटअप करून घेऊयात म्हणजे किती येतो बघू. आणि जर आपल्याला यामध्ये करता आलं तर एकदम चांगलं आहे, आणि नाही जर करता आलं तर मग काही नाही, सगळं वाटोळ आहे. तर किती येतो बघा, जो काही एक्सी आलेला आहे 3.18. बघा किती आला 3.183 आलेला आहे. हे झाला तुमचा एक्सी ओहम. काय आलं रे? हा एक्सी ओहम आला का नाही? एक्सी ओहम आलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? मग सिम्पली काय करायचा, या व्हॅल्यू मध्ये पुट करा I इक्वल टू व्ही बाय आर. दिलेला व्होल्टेज व्ही बाय एक्स. आय नाही, सॉरी हा सॉरी. आता बघा व्ही ची व्हॅल्यू किती आहे 230. किती आहे 230 डिवायडेड बाय एक्सी ची व्हॅल्यू किती आहे. एक्सी या ठिकाणी आलेला आहे 3.183. मग हे जे काही आन्सर येणार आहे तो कसा येईल बघा. आता कसा येईल सांगा बरं. 230 डिवायडेड बाय जे काही व्हॅल्यू आहे ते करा, म्हणजे आपला आन्सर येईल बघा 72.25. किती आला, जो काही करंट आहे ती करंट येते आपले 72.25 एम्पियर. या टाइप मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात आता हे लिहून घ्या बरं चांगल्या पद्धतीने. हा सॉरी बघा. हा इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का रे? हा प्रॉब्लेम आपला झालेला आहे. मग याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर सांगा बरं फटाफट. आता आपल्याला लगेच दुसऱ्या प्रॉब्लेम वरती जायचंय. अशा टाइपचे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारले जातात आणि आपल्याला येत नाही. कारण काय येत नाही की असे प्रॉब्लेम जर बघितले आपली अशी भीती भयानक येते. आणि तुम्हाला जर असे प्रॉब्लेम असं चुटकीत सोडायचे असतील तर RR क्लासेसला आताच फॉलो करून घ्या. कारण यामध्ये आपण बादशाह आहोत आणि आपला जे काही एक्सपिरियन्स आहे तो काही साधा नाहीये. आपल्याला प्रॅक्टिकलचा जे काही प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये माझा एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आहे, आणि त्यासोबतच टीचिंग मला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. असा 6 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे बघा. आपल्याला जर शिकायचं असेल तर प्रॅक्टिकल पासून थेरी पर्यंत घेऊन जातो, थेरी पासून प्रॅक्टिकल पर्यंत घेऊन जातो. हे आपला नॉलेज आहे. ओके, आणि आपण याच्यामध्ये कसलीच काही कमतरता भासू देणार नाही विद्यार्थ्यांना. आणि आपण असं विद्यार्थ्यांना वाटू देत नाही की हे असे प्रॉब्लेम आपल्याला येत नाहीत. जर एक वेळ जर बघितलं तर 100% येणार. आणि आपले क्लासेस सुद्धा चालतात ऑनलाईन आणि ऑफलाईन. कोणाला जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर मला संपर्क करू शकता, आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी मला मला कॉल, व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. काही अडचण नाही, कधीही कॉल करू शकता. असे आपण रिकामे टेकडे आहोतच. ओके बघा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय बघा. आता याला चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. अगोदर काय पाहिजे रे? जीवनदाता पाहिजे. काय पाहिजे? जीवनदाता आहे. जीवनदाता म्हणजेच काय रे? गिवन डाटा. काय आहे? गिवन. बघा गिवन काय काय आहे. 50 मायक्रोफॅरेड. बघा कॅपॅसिटर दिले, किती दिले 50 मायक्रोफॅरेड. राईट, ओके चालतंय. मग याला मी चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 म्हणजे या ठिकाणी किती आला 50 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. राईट आला. चला तर नंतर नेक्स्ट काय म्हणलंय, कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस 230 व्होल्ट म्हणजे व्होल्टेज दिले किती 230 व्होल्ट. राईट, ओके. त्यानंतर फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेली आहे 50 हर्ट्झ. ओके चालतंय. त्यानंतर बघा अजून काय झालं, एवढंच दिलं 3 काढा म्हणले. किती अवघड आहे बाबा, दिलं एवढंच काढा म्हणतो. एवढं काय अवघड आहे बाबा लई. हा चला बघू, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा आता फर्स्ट आहे रिएक्टन्स. द रिएक्टन्स ऑफर्ड बाय द कॅपॅसिटर म्हणजे काय म्हणतोय, पहिला काढा म्हणतोय रिएक्टन्स कोणता एक्सी, कारण ऑफर करतोय ना. त्यानंतर दुसरा आहे मॅक्झिमम करंट. ओके. दुसरा काढा काय म्हणतोय IM काढा म्हणतोय. ओके. त्यानंतर तिसरा काय काढा म्हणतोय बघा. आता जो काही तिसरी व्हॅल्यू आहे तो तिसरी व्हॅल्यू आहे RMS करंट म्हणजे काय RIRMS. ओके काय काढा म्हणताय
IRMS ऑफ द करंट ड्रॉन बाय द कॅपॅसिटर. ओके, इथपर्यंत काढा म्हणताय. मग हे व्हॅल्यू काढता येईल का आपल्याला? काढता येईल का नाही सांगा बरं. हा, पहिली व्हॅल्यू तर सगळ्यांना इथं जशी काढली तशीच काढायची. काही जास्त अवघड आहे का? काही जास्त अवघड नाही. मग पहिली व्हॅल्यू आपण काढून घेऊयात. काय काढायचं आहे? टू कॅल्क्युलेट द रिॲक्टन्स. फर्स्ट काय करायचं आहे? टू कॅल्क्युलेट द रिॲक्टन्स. चला काय काढून घेऊ आपण? रिॲक्टन्स काढून घेऊ. रिॲक्टन्स म्हणजेच काय? एक्स इक्वल टू 1/2 पाय एफ. फटाफट सांगा ना रे बेटे. हा, असं केल्यावर कसं होईल बरं? हा, चला तर 2 ला 2 घ्या. चला घेतलो. पायला पाय घ्या. चला घेतलो. एफ म्हणजेच किती आहे? 50 हर्ट्झ आहे. चला घेतलो. आता सी म्हणजेच किती आहे? 50 इंटू 10⁻⁻6 फॅरेड आहे. चला घेतलो. आणि अशा टाइप मध्ये फटाफट 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 कॅल्शियम मध्ये पुट करा बरं. व्हॅल्यू किती येते बघा. जेव्हा तुम्ही कॅल्शियम मध्ये पुट कराल तेव्हा व्हॅल्यू तुमची किती येते सांगा बरं. फटाफट 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 सांगा. 2 घेतलं, त्यानंतर पाय घेतलं, इंटू 50 इंटू 10⁻⁻6 म्हणजे त्यानंतर आला 1 डिवायडेड बाय आन्सर जर केलं 63/66. किती आलं बघा. किती आलेली आहे व्हॅल्यू? किती येते सांगा. 63.66. 63.66 बघा. 63.66 ओहम हे आला तुमचं काय? एक्सी. हा, अच्छा, अभी तो मजा आया वीडियो. चला, हा, ओके. हा, इथपर्यंत काही डाऊट नसायला पाहिजे. नेक्स्ट म्हणताय आयएम काढा. नेक्स्ट काय म्हणताय? आयएम काढा. आणि तिसरं म्हणताय IRMS काढा. ओके, आपण याच्यामध्ये फॉर्म्युला घेतलेले आहेत. आता आयएम हे कुठं असतं रे? कधी कधी बघितलंय. आता बघा, आयएम जे काही आहे I इक्वल टू IM साइन ऑफ ओमेगा टी. हे एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे आयच्या. आयएम चे सांगतो मी. त्यानंतर दुसरा बघा, IRMS इक्वल टू 0.707 IM. हे काय येतं? दोन फॉर्म्युले आहेत का नाही आपल्याकडे? आयएम चे किती येतं? 2 फॉर्म्युला आहेत. मग 2 पैकी जर आयएम जर म्हटलं आणि आय जर म्हटलं, आपल्याला आय माहितीये का? आई माहित नाही. आयएम माहितीये का? ते तर काढायचं आहे. साइन माहिती, ओमेगा माहितीये का? ते पण माहिती नाही. टी माहितीये का? माहिती नाही. म्हणजे ते येईल का नाही? या ठिकाणी म्हणताय IRMS काढा म्हणते ना. बघू चला, IRMS काढू अगोदर. तर 0.707 इंटू आयएम. आयएम तर आपल्याला काढायचं. म्हणजे आपल्याला बघा, जर आयएम जर काढायचं असेल तर IRMS माहित पाहिजे. पण IRMS आपल्याला काढा म्हटलंय. मग IRMS काढता येते का बघू अगोदर. काय येते का बघू आपण? IRMS काढता येते का बघू. मग IRMS चा फॉर्म्युला काय सांगा बरं मला. बघा, IRMS इक्वल टू, आता IRMS तर काढायचं आपल्याला. आता IRMS जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बाबा? IRMS इक्वल टू जर काढायचं असेल तर दिलेला, आता बघा करंटची व्हॅल्यू बघ. आता असं घ्या, I इक्वल टू व्ही बाय एक्सी. हे तर आहे ना. मग दिलेलं जे काही व्होल्टेज आहे ना, तो RMS व्होल्टेज असतो. काय असतो? RMS चा व्होल्टेज असतो. म्हणजे IRMS इक्वल टू VRMS डिवायडेड बाय एक्सी. असं भेटेल का रे? असं भेटेल का? सांगा बरं, भेटेल का नाही? भेटायलाच पाहिजे बेटा. बघ कसं माहितीये का? IRMS इक्वल टू व्ही बाय आर आहे. व्ही बाय आर फॉर्म्युला आहे, पण इथे अपोज करणारा एक्स आहे म्हणून आपण एक्सी घेतलं. ओके, चला. तर IRMS इक्वल टू व्ही किती आहे आपलं दिलेलं जे काही आहे ते व्होल्टेज हा IRMS चाच व्होल्टेज असतो. ते असेल 230 व्होल्ट डिवायडेड बाय, आता सांगा एक्सी ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 63.66. म्हणजे काय टोटल आन्सर येणार आहे आपला, तो कसा येईल रे? तो कसा येईल बरं सांगा बरं. तो आन्सर किती? 230 डिवायडेड बाय 63.66 जर केलं तर जो काही आन्सर येणार आहे तो आन्सर येईल आपला 3.61. किती आला? 3.61 एम्पियर. ओके. आपली दुसरी व्हॅल्यू आली की नाही? IRMS व्हॅल्यू आली की नाही? सांगा बरं फटाफट. आली का नाही? IRMS व्हॅल्यू आली ना? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? तोपर्यंत लिहून घ्या बरं. लगेच आपल्याला दुसरं घ्यायचं आहे. हा, या ठिकाणी आला IRMS आला. मग IRMS वरून IM काढता येते का बघा. IRMS आणि IM. IRMS व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू काढता येते. यावर अकॉर्डिंग टू दिस व्हॅल्यू आता IRMS जर काढायचं असेल, हा दुसरी व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे, अरे सॉरी, तिसरी व्हॅल्यू आली. किती? तिसरी. आता काढायचं काय आपल्याला? दुसरी व्हॅल्यू काढायचं आहे. मग दुसरी व्हॅल्यू कोणती आहे? द मॅक्झिमम करंट म्हणजे काय? IM. मग IM जर काढायचं असेल तर फॉर्म्युला आपल्याकडे हे आहे IRM. एक मिनिट. RMS इक्वल टू 0.707 इंटू IM. काढायचा IM. मग या ठिकाणी IM इक्वल टू
IRMS डिवायडेड बाय 0.707. हे कसं आलं बघा. आयएम ला इथंच ठेवलं आणि ह्याला इकडे जेव्हा पाठवून दिलं, ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यावर काय झालं, डिव्हिजन झालं. IRMS तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, 3.61 डिवायडेड बाय 0.707. मग या ठिकाणी IM ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. IM ची व्हॅल्यू भेटून जाईल. करा बरं फटाफट कॅल्क्युलेशन करा बरं, कॅल्क्युलेशन करा बरं. किती आलं, हा किती आलं बघा. आन्सर डिवायडेड बाय 0.707 हे आपल्याला व्हॅल्यू आलेले, म्हणजे 5.11. किती आलं रे, 5.11 एम्पियर आलं का नाही, 5.11 एम्पियर आला. अशा टाइप मध्ये आपल्याला दोन्ही प्रॉब्लेम करता आले का नाही, सांगा बरं. दिसतोय ना, ओके, हा चला दिसतोय. हा हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले का. हे 3 नाही रे बटा, हे आहे 5. हा हे आहे तुमचं 5. हा अशा टाइपचे प्रॉब्लेम 2 मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारले जातात. अशा टाइपचे प्रॉब्लेम हे 2 मार्कासाठी विचारले जातात. जर तुम्हाला अजून काही जास्त माहिती पाहिजे असेल तर काय करा, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही सबस्क्राईब करून घेतलो तर नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा एकच विषय, हा एकच व्हिडिओ नाही, आपण दररोज संध्याकाळी लाईव्ह घेत आहोत. संध्याकाळी 8 ते 9 जीटीडी माहिती आहे ना तुम्हाला सब्जेक्ट, त्या जीटीडी सब्जेक्टचं सुद्धा आपण लाईव्ह घेतोय. तर तुम्ही जॉईन करू शकता, काही अडचण नाही. मग या टाइपचा प्रॉब्लेम आला तर असं एकदम मजेत यायचा आणि असं मजेत एकदम असं सॉल्व्ह करून टाकायचा. तुम्हालाही मजा, मलाही मजा, आणि एकदम भयानक मध्ये आपण सगळे कसे मजेत आणि सर हे कोमेत. बरोबर है, म्हणजे अपन मजे में थे और सर कोमे में चले गए. अरे क्यों, अरे इसको कॉलेज में पढ़ाया गया तो कुछ भी नहीं आता था, फिर इतना टैलेंट कहां से आ गया, तो इतना टैलेंट राठोड सर के पास से आ गया. हे तुमच्याकडे पाहिजे. तर इथपर्यंत जर सगळं समजलं असेल तर रिक्वेस्ट काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट. ओके, चांगला अभ्यास करा आणि चांगला नोकरीला लागला. ओके, थँक्यू.